नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. आज मध्यरात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आज मध्यरात्रीला राज्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळेल. तर पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 5 जून रोजी वादळी वारे, विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज मध्यरात्री आणि पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 5 जून रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, चला सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज मध्यरात्रीला जर बघितलं तर मध्यरात्रीचे वातावरण, मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीला लातूर जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. लातूरमध्ये जर बघितलं तर शिवणपाल, अचोला, उदगीर हा जो काही परिसर आहे, लातूर रोड, वादुना, बुजुर्ग या परिसरामध्ये जळकोटकडे पावसाची शक्यता आहे. अहमदपूरकडे देखील पावसाची शक्यता आहे. तसंच परभणीमध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो. हलक्या सरी बघायला मिळू शकते. आज मध्यरात्रीला परभणीकडे देखील पावसाची शक्यता, गंगाखेड, पालम तसंच नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तसंही हा जो काही परिसर आहे, हिमायतनगर, उमरखेड, हातगाव, तामसा या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आज मध्यरात्रीला यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे देखील हलक्या सरी होण्याची शक्यता आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, तसंच इकडे बीड जिल्ह्याकडे देखील आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीला या ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जालना जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीला या ठिकाणी जालना, देऊळगाव राजा, बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर आहे, हा जो काही परिसर आहे या ठिकाणी बुलढाणाकडे देखील पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्याच्या उत्तर परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो आणि बुलढाणाकडे देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. चिखली, केलवड, बुलढाणा, मोठाला हा जो काही परिसर आहे, खामगाव या ठिकाणी पावसाची शक्यता. अकोलाकडे देखील हलक्या सरींची शक्यता आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बुलढाणामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद जोरदार पाऊस देखील या ठिकाणी मध्यरात्रीला होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी देखील पहाटेच्या दरम्यान आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस गडचिरोली, चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये, गडचिरोली, शिंदेवाही, आरमोरी, मूलच्या मोर्शी, चंद्रपूर, राजोरा या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस देखील बघायला मिळू शकतो आपल्याला. तर मित्रांनो, या ठिकाणी सकाळच्या दरम्यान जर बघितलं तर सकाळच्या दरम्यान देखील काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरी चंद्रपूरकडे बघायला मिळू शकतं, चंद्रपूर, गडचिरोलीकडे. मात्र मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावतीच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, दुपारचे वातावरण जर बघितले, सकाळच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो, ढगाळ वातावरण राहील. मात्र दुपारचे जर वातावरण बघितले तर दुपारच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. तर दुपारचे वातावरण जर बघितले या ठिकाणी 5 जूनचे, तर किनारपट्टीला हलक्या मध्यम सरींची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आहे. सावंतवाडी, मालवण, कुणकेश्वर, पोंडा, राजापूर, रत्नागिरी, साखरपा या परिसरामध्ये. माखजन, कोयना, पाटण, चिपळूण, ग्वागरखेड, दापोली, प्रतापगड सर्वत्र हलक्या मध्यम सरी या ठिकाणी पुढील 24 तासामध्ये. गोरेगाव, दिवेगर, रोहा, लावासा, अलिबाग, चोंडी, रायगड जिल्ह्याकडे या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर हलक्या सरी, पावसाची शक्यता कमी आहे. पालघर जिल्ह्याकडे देखील जोर कमी आहे. नाशिकमध्ये जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते. नाशिक, निफाड, सिन्नर तसेच मालेगाव, मनमाड या परिसरामध्ये. अहिल्यानगरकडे देखील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता पुढील 24 तासामध्ये आहे. पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे अहिल्यानगरकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये पुढील 24 तासामध्ये. कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर या परिसरामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात पुढील 24 तासामध्ये. तसंच अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. तर मित्रांनो, पुढील 24 तासामध्ये जर बघितलं तर बीड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण नाही, पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर आपल्याला पाऊस या ठिकाणी मराठवाड्यामध्ये नांदेड, हिंगोलीच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतो. विदर्भात जर बघितलं तर विदर्भामध्ये मात्र पुढील 24 तासामध्ये पावसाचा जोर वाढतोय. नागपूर, भंडारा, गोंदियाकडे हलक्या सरी आणि चंद्रपूरकडे, गडचिरोली, चंद्रपूरकडे देखील हलक्या मध्यम सरी पुढील 24 तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. मात्र सायंकाळच्या दरम्यान
आणि या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. गडचिरोली, मूळच्या, मोर्शी, शिंदेवाही, चंद्रपूर, भद्रावती हा जो काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढतोय पुढील 24 तासामध्ये. म्हणजेच 5 जून रोजी या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय राजोरा, चंद्रपूर, भद्रावती या परिसरामध्ये. यवतमाळमध्ये हा जो काही परिसर आहे पांढरकवडा, घाटंजी, पेंढारी, परवा, करंजी सर्वत्र विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. तसेच हा जो परिसर आहे रुई, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ या परिसरामध्ये देखील विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी पुढील 24 तासामध्ये बघायला मिळू शकत आहे. सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो यवतमाळचा. वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी आणि अमरावतीकडे देखील पावसाची शक्यता आहे. अमरावती, मोजरी, चांदूर, आर्वी, आष्टी या ठिकाणी वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. तर मित्रांनो अकोलाकडे जर बघितलं पुढील 24 तासामध्ये तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळातून राहील. पावसाचा जोर उत्तर परिसरामध्ये हलक्या स्वरूपात सरी बघायला मिळू शकतं अकोलामध्ये. बुलढाणाकडे जर बघितलं पुढचे 24 तास म्हणजेच आज मध्यरात्रीला बुलढाणाकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे पुढील 24 तासामध्ये. यामधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता कमी आहे बुलढाणाकडे. खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे तर जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होताना आहे. पावसाची शक्यता कमी आहे. या ठिकाणी अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता जळगाव, धुळेकडे कमी आहे. आणि नंदुरबारकडे जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि अधूनमधून हलक्या सरींची शक्यता या ठिकाणी नंदुरबारकडे बघायला मिळू शकते पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 5 जून रोजी. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि मित्रांनो इकडे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतो आहे. नाशिककडे पावसाचा जोर वाढतोय. तसंच पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे. पुढील 24 तासामध्ये जोर कमीच आहे. तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्याच्या पुढील 24 तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासामध्ये म्हणजेच 5 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो तर महाराष्ट्राच्या उत्तर परिसरामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर काही भागामध्ये फार काही नाही. ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.